नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अधिकारी पॅटर्न या आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। लिपिक टंकलेखक 2023 या जाहिरातीमधील विविध जी प्राधिकरण आहेत त्या प्राधिकरणांविषयी आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेत आहोत। मित्रांनो, कंबाईन पूर्व परीक्षा गट ब ची पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारीला झाली। त्याच्या अगोदर एक आठवडा आपण या व्हिडिओ सिरीजला सुरुवात केली होती आणि ब्रेक घेतला होता की परीक्षेमध्ये सर्व मुलं बिझी होती। त्याचबरोबर या व्हिडिओचा उपयोग आपल्याला जेव्हा प्राधिकरणाची लिंक होईल त्यावेळेला होणार आहे, त्यामुळे आपण मध्ये एक 8 दिवसाचा ब्रेक घ्यायचं ठरवलं होतं। परंतु दरम्यानच्या काळात जो सर्वांना माहिती आहे GML येण्यासाठी एक मोहीम हातात घेतली होती। त्यामध्ये आपला कॉन्ट्रिब्युशन काहीतरी असावं, त्यामुळे त्या गोष्टींमध्ये मी बिझी असल्यामुळे हे व्हिडिओ जे ब्रेक घेतला होता तो सुरू व्हायला थोडासा उशीर झाला। पण आता आपण रोज एक याप्रमाणे आपण व्हिडिओ बनवणार आहोत। मित्रांनो, एका महिन्याच्या आत आपण बनवलेल्या सर्व व्हिडिओजला एकूण 80,000 व्ह्यूज आलेले आहेत। म्हणजे जेव्हा चॅनल सुरू केला तेव्हा फक्त 13 सबस्क्रायबर होते, जे की माझे पूर्वी होते। आणि जेव्हा मी चॅनलला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन आलो तेव्हा आज एका महिन्यानंतर 1800 सबस्क्रायबरचा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे। त्यामुळे मित्रांनो, आपल्या सर्वांचे त्याबद्दल मनपूर्वक आभार। आणि त्याचबरोबर ज्यांची निवड झालेली आहे, म्हणजे ज्यांची रँक सिक्युअर्ड पोझिशनमध्ये आलेले आहे, त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन। तर ज्यांची रँक ही खाली आहे त्यांनी ऑप्टिंग आउटसाठी प्रयत्न केले पाहिजेत। त्यांनी म्हणण्यापेक्षा सर्वच लोकांनी ऑप्टिंग आउटसाठी प्रयत्न केले पाहिजेत। मित्रांनो, आपण एक ऑप्टिंग आउटसाठी मोहीम सुद्धा सुरू केलेली आहे। यामध्ये आपल्याला विविध लोक येऊन मिळालेले आहेत। पुण्यामधील जे अनेक क्लास संचालक आहेत ते सर्व शिक्षक आपल्या या मोहिमेला पाठिंबा देत आहेत। परंतु आपण ऑन फील्ड आपण सर्वांनी काम करणं गरजेचं आहे। त्यानंतरच 100% ऑप्टिंग आउट होणं हे शक्य आहे। आणि जवळपास 2,500 उमेदवार हे 2 पदांवर निवड झालेले आहेत। त्यामुळे ऑप्टिंग आउट जर आपण केलं, 100% ऑप्टिंग आउट केलं, तर काठावरच्या मुलांना याचा फायदा होऊ शकतो। तर मित्रांनो, आपण आता वेळ न दवडता व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया। त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक आव्हान करायचं आहे। यापूर्वी मी एक्साइज असेल, वैद्यकीय शिक्षण, उच्च शिक्षण, त्यानंतर पुरवठा विभाग, त्यानंतर शालेय शिक्षण, व क्रीडा, त्यानंतर विधी व न्याय विभाग, त्यानंतर वन विभाग, त्यानंतर कृषी विभाग, त्यानंतर सहकार विभाग, असे जवळपास 13 व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत। मित्रांनो, तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर हा व्हिडिओ इथे पॉज करून पहिल्यांदा ते व्हिडिओ बघून घ्या। त्यानंतर या व्हिडिओला सुरुवात करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा। तर मित्रांनो, 1 महिन्याच्या जवळपास 15 दिवसाच्या जवळपास ब्रेक नंतर आपण 15 ते 20 दिवसाच्या ब्रेक नंतर आपण आज जो विभाग घेतलेला आहे तो नगर रचना विभाग या प्राधिकरणाविषयी आपण सर्व माहिती घेणार आहोत। या प्राधिकरणाची माहिती घेत असताना आपण काय बघणार आहोत? कामाचे ठिकाण कुठे असणार आहे, त्यानंतर प्रमोशन कोणत्या पद्धतीने होतं, बदली कोणत्या प्रमाणे होते, त्याचबरोबर एका विभागात कोणकोणते जिल्हे येतात। मित्रांनो, जी माहिती विद्यार्थ्यांना आवश्यक असते
तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो। मित्रांनो जेव्हा तुम्ही या प्राधिकरणाला बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल ही प्राधिकरणाची नावं आहेत। सहसंचालक नगर रचना अमरावती विभाग अमरावती, म्हणजेच नगर रचना विभाग जो आहे मंत्रालयात, नगर रचना विभाग, त्याच्या अंतर्गत हे महाराष्ट्रामध्ये विविध विभागांमध्ये, विभाग म्हणजे डिपार्टमेंट नाही तर म्हणजे प्रशासकीय विभाग जसे असतात त्या पद्धतीनं हे विभाग पाडून याच्या मार्फत कार्य केले जाते। त्यापैकी पहिलं प्राधिकरण आहे म्हणजे सहसंचालक नगर रचना अमरावती विभाग। एकूण याला प्राधिकरणाला पदे आहेत 5। तर मित्रांनो लक्षात घ्या, या अमरावती विभागाच्या या प्राधिकरणात अराखीवसाठी एकही पद नाहीये, म्हणजे ओपन साठी एकही पद नाही। त्याचबरोबर विमाप्रसाठी सुद्धा एकही पद नाहीये। त्यानंतर महिलांसाठी सुद्धा या प्राधिकरणामध्ये एकही पद नाही, खेळाडूंसाठी नाही, माजी सैनिक नाही, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग, अनाथ यांच्यासाठी सुद्धा एकही पद नाही, हे लक्षात घ्या। त्यानंतर जर तुम्हाला हे प्राधिकरण निवडल्यास कोणते जिल्हे मिळणार, म्हणजेच या 5 पदांना किंवा हे प्राधिकरण जर तुम्हाला मिळालं तर तुमची पोस्टिंग कोणत्या जिल्ह्यांमध्ये होते हे तुम्ही बघून घ्या। त्यामध्ये लक्षात घ्या, पहिल्यांदा तर आता आपण रचना बघून घेऊया। अमरावती शहरात एक कार्यालय असतं या विभागाअंतर्गत, त्या कार्यालयाचं नाव असतं किंवा तिथे असतात सहसंचालक, एक मिनिट पेन बदलतो, सहसंचालक यांचं कार्यालय हे अमरावतीला असणार आहे। एक तर तुमची तिथे पोस्टिंग होणार किंवा या विभागाअंतर्गत, अमरावती विभागाअंतर्गत हे जे 5 जिल्हे येतात, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा, यामध्ये तुमची नियुक्ती होऊ शकते। या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे शहराला, जिल्ह्याचं जे मुख्यालय असतं शहरात, तिथे एक सहाय्यक नगर रचनाकारचं पद असतं। सहाय्यक नगर रचनाकार पद, त्यांच्या ऑफिसला तुमची नियुक्ती होते। म्हणजेच जर तुम्हाला अमरावती विभाग तुम्ही किंवा ते जे प्राधिकरण आहे सहसंचालक नगर रचना अमरावती विभाग हे जर तुम्ही निवडलं तर तुमची नियुक्ती कुठे होऊ शकते, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा या 5 जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी नियुक्ती होते। मित्रांनो एक लक्षात घ्या, आपण पुढचा ठीक आहे शेवटी बघू, आपण कामाचे स्वरूप शेवटीच बघूया, सगळ्यात लास्ट, सगळ्या पदांची माहिती झाल्यानंतर लास्टला आपण कामाचे स्वरूप बघूया। त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, पुढचं जे प्राधिकरण आहे या नगर विकास विभागाअंतर्गत, हा विभाग याच्या अंतर्गत, आता सिक्वेन्स त्याचा वरती खाली झालेला असू शकतो, मला जशी जशी माहिती मिळेल तशी मी स्लाइड्स बनवत गेलेलो आहे। नगर रचना विभाग त्याच्या अंतर्गत दुसरं प्राधिकरण किंवा सिक्वेन्स वाईज पहिलं प्राधिकरण सहसंचालक नगर रचना कोकण विभाग नवी मुंबई हे आहे। इथे सुद्धा 5 पदं रिक्त आहेत। इथे सुद्धा अराखीवला एकही पद नाहीये, महिलांसाठी नाही, खेळाडू नाही, माजी सैनिक नाही, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग, अनाथ यांच्यासाठी नाही, हे तुम्ही बघून घेऊ शकता। तर आता या प्राधिकरणामध्ये म्हणजेच पण या प्राधिकरणात या लोकांनी हे टाकायचं नाही का असं नाहीये। जर तुम्ही हा कट ऑफ क्रॅक केला असेल तर तुम्ही हे प्राधिकरण टाकू शकता। तर सहसंचालक नगर रचना कोकण विभाग नवी मुंबईला यांचं हेडक्वार्टर आहे। या अंतर्गत कोणते कोणते जिल्हे येतात बघा, मुंबई, ठाणे, त्यानंतर भिवंडी, निजामपूर मनपा कार्यक्षेत्र येतं, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग करता या प्राधिकरणाअंतर्गत निवड केली जाऊ शकते। तर बघा मित्रांनो, इथं सेम सांगितलं मी, नवी मुंबईमध्ये सहसंचालक कार्यालय आहे। एकतर तुमची नेमणूक तिथे होणार किंवा मुंबईमध्ये असेल एखादं कार्यालय। हे मुंबईमध्ये जास्ती कार्यालय आहेत या विभागाची, शक्यतो मुंबई जे आहे
ते सिडको आणि म्हणजे नवी मुंबई सिडको पनवेल वगैरे जे आहे ते सिडकोमधून काम करतं आणि मुंबई आहे ते MMRDA याच्या माध्यमातून काम करतं. त्यामुळे याची कार्यालय 1-2 असणार, तिथे तुमची नियुक्ती केली जाणार. इथे कोणतं असतं तर सहाय्यक नगर रचनाकार मुंबई ठाणेकरिता. त्यानंतर या मनपासाठी एक असतं, तिथे ऑफिस आहे. पालघरमध्ये आहे, रायगडमध्ये आहे, रत्नागिरीमध्ये आहे, सिंधुदुर्गला आहे. या जिल्ह्याच्या मुख्यालयाला सहाय्यक नगर रचनाकाराचं कार्यालय असतं. एकतर तुमची नेमणूक इथे नवी मुंबईला होणार, त्यानंतर या सर्व ठिकाणी तुमची नेमणूक केली जाऊ शकते. ज्या ठिकाणी पदे रिक्त आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पाठवलं जातं. आता मी ही 5 पदे, 2 पदे, 1 पदे ही सारखं बदलत असतात, म्हणजे बदल्यांनी वगैरे बदलत असतात, रिक्त कुठे आहेत, त्यामुळे मी याबाबतीत RTI टाकला नव्हता. जी मोठी पदे आहेत, एकाच ठिकाणी 20-25 पदं रिक्त आहेत किंवा एका जिल्ह्यातच 20-25 रिक्त आहेत, तशांचं मी RTI टाकलेला आहे आणि ज्या त्या वेळेला ज्या त्या व्हिडिओमध्ये मी तो RTI तुमच्यासमोर प्रेझेंट सुद्धा केलेला आहे. परंतु 5 पदे, 2 पदे त्यांचे RTI न टाकण्यामागचं कारण हे होतं की जर बदल्या झाल्या आणि आपली प्राधिकरण निवडताना ती जागा रिक्त नसेल तर त्या RTIचा उपयोग होणार नाही, म्हणून मी या बाबतीत RTI टाकला नव्हता. त्यानंतरचं पुढचं प्राधिकरण बघा, सहसंचालक नगर रचना नाशिक विभाग नाशिक. या प्राधिकरणांतर्गत एकूण 2 पदे आहेत. त्यामध्ये कुणाला आहेत ती 2 पदे तर OBC जनरलसाठी 1 पद आहे, तर ओपन जनरलसाठी 1 पद, अशी 2 पदे आहेत. इतर कुणालाही रिझर्वेशन या रिक्त पदांमध्ये नाहीये. तर हे प्राधिकरण जर तुम्हाला मिळालं तर तुमची नेमणूक कुठे होणार लक्षात घ्या. तर मित्रांनो, जर तुम्हाला हे प्राधिकरण मिळालं तर पहिला तर तुमची नेमणूक होणार ही हेडक्वार्टरला. हेडक्वार्टर आहे नाशिकमध्ये. त्यानंतर या हेडक्वार्टरची विभागीय कार्यक्षेत्रे कोणती कोणती येतात, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या 5 जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र या प्राधिकरणांतर्गत येतं. याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सहाय्यक नगर रचनाकार असतो. नगर रचनाकार असतो, तिथे तुमची नेमणूक केली जाते ॲज अ क्लर्क. त्यानंतर पुढचं प्राधिकरण बघा, सहसंचालक नगर रचना पुणे विभाग पुणे. या प्राधिकरणांतर्गत 8.19.6 या प्राधिकरणांतर्गत एकूण 11 पदे रिक्त आहेत. त्यासाठी रिझर्वेशन जे आहे ते तुम्ही बघून घ्या कोणत्या पद्धतीनं आहे. तर ओपनसाठी फक्त मी ते सांगतो 2 पदं रिक्त आहेत, त्यानुसार तुम्ही पुढची प्राधिकरण पदे बघून घ्या. आता याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर याचं हेडक्वार्टर आहे म्हणजे सहसंचालक नगर रचना पुणे. यांचं हेडक्वार्टर आहे पुणे शहरात आणि यांच्या अंतर्गत कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर अशी सहाय्यक नगर रचनाकाराची कार्यालये आहेत. तुमची नेमणूक एकतर इथे होणार हेडक्वार्टरला किंवा इथे किंवा इथे, इथे किंवा इथे, या 4 ठिकाणी तुमची नेमणूक केली जाऊ शकते. अशा पद्धतीने तुमची नेमणूक केली जाणार. त्यानंतर आपण जेव्हा नागपूर विभाग बघतो, आपण नागपूर विभाग म्हणजे पुढचं प्राधिकरण आहे 8.19.2 सहसंचालक नगर रचना नागपूर विभाग. मित्रांनो, या डिपार्टमेंटलाच आपण टाउन प्लॅनिंग पण म्हणतो, म्हणजे नगर रचना, हे लक्षात घ्या. त्यानंतर हे जे प्राधिकरण आहे पुढचं 8.19.2 सहसंचालक नगर रचना नागपूर विभाग, यासाठी सुद्धा एकूण 5 पदे रिक्त आहेत. त्यामध्ये इथे सुद्धा बघून घ्या तुम्ही, जनरलसाठी एकही जागा नाहीये, हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या. तर नागपूर विभागांतर्गत तर याचं हेडक्वार्टर आहे हे आहे नागपूरला. इथे असते, 1 मिनिट थांबा, थोडंसं झूम आउट करतो मी.
हेडक्वार्टर आहे नागपूरला. इथे असतात सहसंचालक, टीपी म्हणजे टाउन प्लॅनिंग. त्यानंतर याची विभागीय कार्यालये कुठे कुठे आहेत बघून घ्या. याची विभागीय कार्यालय आहेत भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि नागपूरला सुद्धा असणार आहे. तर या ठिकाणी असतात हे सहाय्यक नगर रचनाकार. यामध्ये तुमची निवड तर आपली झालेली आहे ऑलरेडी. नेमणूक इथे होऊ शकते. जर तुम्हाला हे प्राधिकरण मिळालं तर तुमची इतक्या ठिकाणी नेमणूक होऊ शकते. त्यानंतर पुढचा विभाग आपण बघूया. सहसंचालक नगर रचना औरंगाबाद विभाग, औरंगाबाद. इथे सुद्धा ओपनसाठी जागा नाही आहेत आणि फक्त 2 जागांचं हे प्राधिकरण आहे. त्या 2 जागा या अजा कॅटेगरीसाठी आहेत. इथे तुम्ही बघू शकता. आता औरंगाबाद विभागात किंवा छत्रपती संभाजीनगर विभागात कोणते जिल्हे येतात तर बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी. इतक्या जिल्ह्यामध्ये तुमची नियुक्ती होऊ शकते. आता मित्रांनो फक्त 2च पदं रिक्त आहेत. ते कोणत्या जिल्ह्याला आहेत आपल्याला माहित नाहीये. यापैकी कोणत्याही जिल्ह्यात तुमची नेमणूक होऊ शकते, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर साधारणपणे आपण आतापर्यंत बघितलं की कोणत्या प्राधिकरणांतर्गत कोणते जिल्हे येतात आणि तुमची नेमणूक कशी केली जाऊ शकते. त्यानंतर आपण पुढचा पार्ट बघूया मित्रांनो. याचं प्रमोशन कसं असतं तर हे इग्नोर करा तुम्ही. 1 मिनिट. रिक्त पदांची आपल्याला माहिती मिळालेली आहे, त्याचा काही उपयोग नाहीये. एका कार्यालयातली आहे ती. त्यानंतर मित्रांनो प्रमोशन बघा. कनिष्ठ लिपिक म्हणून आपलं S6 ला प्रमोशन नेमणूक होते. त्यानंतर वरिष्ठ लिपिकला S8, त्यानंतर S13 आणि S14 असं आपलं हे प्रमोशन असतं. साधारणपणे 7 ते 8 वर्षात हे प्रमोशन होतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर काही एक्सेप्शनली केसेसमध्ये प्रशासकीय अधिकारी हे सुद्धा प्रमोशन मिळतं. हे पद फक्त जिथे विभाग प्रमुख आहेत, म्हणजे जे आपण नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, त्यानंतर कोकणाचं मुंबईला, अशा ठिकाणी हे पद असतं. त्यानंतर मित्रांनो कामाचे स्वरूप बघायचं झाल्यास, कामाचे स्वरूप यामध्ये आपण महिलांसाठी कसं आहे, अभ्यास करता येऊ शकतो का आणि पुढे स्कोप कसा आहे यानुसार बघूयात. मित्रांनो तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी पहिल्यांदा आपण काम, या विभागाचं काम काय असतं ते बघून घेऊयात. या विभागाचं काम काय असतं मित्रांनो. टाउन प्लॅनिंग हे डिपार्टमेंट काम काय करतं. तर या विभागाच्या नावामध्ये सांगितलेलं आहे, हा विभाग हे टाउन प्लॅनिंगचंच काम करत असतो. टाउन प्लॅनिंगचं म्हणजे काय, सिटी सर्वे. म्हणजे तुम्ही बऱ्याचदा ग्रामपंचायतीचा वगैरे बघितलं असेल, सिटी सर्वे आहे का किंवा TPA प्लॅन आहे का, असं जेव्हा म्हणतात, एखादी आपण जागेची खरेदी विक्री करत असतो तेव्हा TPA प्लॅन आहे का, म्हणजे रोड कुठे असणार,
कुठे रेसिडेन्शियल एरिया असणार, त्यानंतर कुठे शाळा स्कूल यांना परवानगी दिली जाणार, कुठून हायवे जाणार, या सर्वांचे जे सर्वे टाईप असतात, हायवे जाणार हा सर्वे त्यांचं डिपार्टमेंट करत असतं कन्सर्न, पण रस्त्यासाठी जागा कुठली दिलेली आहे, या पद्धतीचं सर्व करून एक प्लॅनिंग नुसार टाउन वसवणं किंवा वसलेल्या टाउनला व्यवस्थित प्लॅनमध्ये अरेंज करणं हे काम या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचं असतं. आता आपण आता मध्ये म्हणण्यापेक्षा काल ज्याची आन्सर की आली परवा दिवशी टीपीएच्या जागा होत्या, म्हणजेच टाउन प्लॅनिंग असिस्टंट टाउन प्लॅनर ही पदं होती. त्यांनी हे काम करत असतात. त्यांची आस्थापना सांभाळण्याचं काम हे डिपार्टमेंट करत असतं. ह्या डिपार्टमेंटमधील क्लर्क करत असतात. आता क्लर्कला कामं काय काय असतात? आस्थापनेत बदल्या बघणं, अधिकाऱ्यांच्या बदल्या बघणं म्हणजे बदल्या करणं नाही, त्याची जी प्रोसिडिंग असतं ते प्रोसिडिंग बनवणं किंवा फाईल बनवणं किंवा रजा मंजुराची जे फाईल असतात ती बनवणं, बिलं बनवणं. त्याचसोबत काही दाखले द्यावे लागतात किंवा ना हरकत प्रमाणपत्र द्यावी लागतात, एनओसी म्हणतात त्याला आपण. म्हणजे तुम्ही जर एखादी जमीन खरेदी करत असाल तर ती खरेदी करताना तुम्हाला तुकडाबंदी करता येत नाही. म्हणजे तुकडाबंदी आहे, त्यामुळे तुकड्याच्या संदर्भात खरेदी करता येत नाही. त्यामुळे जी सद्यस्थितीला करता येत नाही. त्यामुळे जेव्हा आपण कमी याच्यात म्हणजे 2 गुंठे 4 गुंठे अशी जेव्हा जमीन खरेदी करतो तेव्हा जर तुमच्या डिपार्टमेंटचा सिटी सर्व्हे झालेला नसेल, जर तुमच्या डिपार्टमेंटचा म्हणण्यापेक्षा तुमच्या शहराचा सिटी सर्व्हे झालेला नसेल तर या विभागाचं एनओसी सर्टिफिकेट आपल्याला घ्यावं लागतं. अशा पद्धतीचेही कामं या डिपार्टमेंट मार्फत चालतात. किंवा पेट्रोल पंप सुरू करायचा आहे तर ते जर प्लॅन बनलेला नसेल, प्लॅन बनलेला असेल तर प्लॅनमध्ये सांगितलं असतं की इथे पेट्रोल पंपला परवानगी आहे, इथे परवानगी नाही आहे. पण जर प्लॅन बनलेला नसेल तर या विभागाचं एनओसी घ्यावी लागते. अशा पद्धतीने ही या डिपार्टमेंटची कामं चालत असतात. आता मित्रांनो, महिलांसाठी कामाचं स्वरूप कसं आहे? या डिपार्टमेंटमध्ये कामाचा लोड म्हणतो मी पाहिजे तर असतो. माझी एकदा 1-2 वर्षापूर्वी कोल्हापूरच्या या डिपार्टमेंटला किंवा सहाय्यक नगररचना कार्यालयात व्हिजिट करायचा योगायोग आला. तर ते साधारणपणे 7:30 वाजले तरी कार्यालय सुरूच होते, काम चालू होते. त्यामुळे महिलांनी या विभागाचा किंवा प्राधिकरणाची निवड करताना एकदा तो अँगल तपासून घ्यावा. अभ्यासासाठी सेम कन्सर्नमुळे वेळ कमी मिळू शकतो. पुढे स्कोप मित्रांनो, तसं बघायला गेलं तर हे डिपार्टमेंट खूप चांगलं आहे. प्रमोशन देखील फास्ट होते. त्याचबरोबर विविध कामं तुम्हाला जर तुम्हाला तुमच्या विभागातील कोणताही जिल्हा चालत असेल तर तुम्ही या प्राधिकरणाचा विचार करू शकता. त्यानंतर या प्राधिकरणांतर्गत बदली कुठे होते? तर या प्राधिकरणांतर्गत जी बदली होते ती बदली मित्रांनो, आता उदाहरणार्थ आपण औरंगाबाद सहसंचालक नगररचना औरंगाबाद हे प्राधिकरण जर घेतलं तर या प्राधिकरणांतर्गत जे मी जिल्हे सांगितले तुम्हाला मगाशी, किंवा आपण पुणे घेतलं तर पुण्याअंतर्गत कोल्हापूर, सातारा, सांगली, त्यानंतर सोलापूर इतक्या ठिकाणी तुमची ही बदली होऊ शकते. ही साधारणपणे बदली ही प्रमोशननं किंवा ज्या कायमस्वरूपी नाही, प्रमोशननं, त्यानंतर समुपदेशनाच्या बदल्या असतात रेग्युलर, काही कालावधी पूर्ण झाल्यानंतर, अशा पद्धतीच्या या
बदल्या असतात। तर मित्रांनो, पॉझिटिव्ह पॉईंट आणि निगेटिव्ह पॉईंटचा जर विचार केला तर एक निगेटिव्ह या गोष्टींचा विचार केला तर काही गोष्टी पॉझिटिव्ह आहेत। प्रमोशन, कामाचे स्वरूप हे जरी हार्ड असले म्हणजे वेळा ठरलेला नसल्या तरी सॅटिस्फॅक्शन आहे। महसूल विभागानंतर एक चांगला ऑप्शन, चांगला पर्याय हे प्राधिकरण ठरू शकते। त्यानंतर एक मिनिट लहान करू आपण, एक मिनिट। त्याचबरोबर पोस्टिंग ही जिल्ह्याच्या ठिकाणी होते, म्हणजे सिटी लाईफ मिळू शकते जगायला। त्याचबरोबर आता जर निगेटिव्ह पॉईंट बघितले तर हेच सगळे पॉईंट हे निगेटिव्ह मध्ये होऊ शकतात। कामाचे वेळ ठरलेली नाही, कमतरता अभ्यासासाठी पडू शकते। त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी पोस्टिंग असल्यामुळे आपला तालुका मिळायचे चान्सेस कमी असतात। सिटी लाईफ मध्ये हे काय नाही, हे पॉझिटिव्हच आहे। त्यानंतर तालुका मिळू शकत नाही। त्याचबरोबर अभ्यास करण्यासाठी हे थोडंसं निगेटिव्ह डिपार्टमेंट आपण म्हणू शकतो, किंवा महिलांसाठी कामाचा लोड असल्यामुळे थोडंसं या डिपार्टमेंटमध्ये आपण त्या अँगलने नकारात्मक विचार करू शकतो। मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सर्व पॉईंट यातील बघितलेले आहेत। बदली बघितली, कामाचं स्वरूप बघितलं, सगळं या पद्धतीने बघितलेलं आहे। तर आता जेव्हा आपण हे प्राधिकरण इथे संपतं, आता अजून आपण तुम्हाला कुठले प्राधिकरण व्हिडिओ बनवायचे आहेत किंवा कुठले प्राधिकरण शिल्लक राहिले ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। त्या सर्व प्राधिकरणांची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे। आता मित्रांनो, आपण या व्हिडिओ सिरीजच्या शेवटाकडे चाललेलो आहोत। काय अजून एक 5-6 व्हिडिओ येतील किंवा 7-8 व्हिडिओ येतील, त्यातून तुम्ही प्राधिकरणांची लिस्ट मी पहिल्यांदा सांगितली असेल, त्या टॉप 25 किंवा टॉप 10 प्राधिकरणांची, तुमच्या प्राधिकरणांची यादी तयार झाली असेल तर माझा टेलिग्राम ID @dare to dream to win या टेलिग्राम ID वर तुम्ही मला ती तुमची टॉप प्राधिकरणांची यादी पाठवा। त्यात काही सजेशन असतील तर ते मी तुम्हाला पाठवेन किंवा सांगेन, तिथे रिप्लाय देईन। मित्रांनो, एक लक्षात घ्या, जेव्हा प्राधिकरणाची लिंक ओपन होणार आहे, ओपन होईल तेव्हा 7 दिवसात इतक्या सगळ्या गोष्टी प्रोसेस करणं अवघड जाणार आहे। म्हणून मित्रांनो सांगतोय, सर्व व्हिडिओ एकदा, दोनदा, तीनदा बघावे लागले तर बघून घ्या, पण तुमची यादी तयार करायला घ्या। यादी तयार करा। मला एक कमेंट आलेली होती, जो मी GML, ज्या दिवशी आपल्याला माहित पडलं की उद्या केस DB वर येणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला GML लागू शकते, तेव्हा मी एक व्हिडिओ बनवलेला की GML मध्ये रँक कशी मोजायची। त्यावेळेला एक मला कमेंट आली होती की आधी हे GML लागू दे तरी कशाला गडबड करताय। त्यावेळेला मी एक मेसेज टाकलेला, तहान लागल्यावर विहीर खोदायची नसते। तेच मी पुन्हा रिपीट करतोय, हे व्हिडिओ बघून किंवा पाहून तुम्ही तुमची यादी तयार करायला घ्या। जर ज्या वेळेला प्राधिकरणाची लिंक ओपन होईल त्यावेळेला तुम्हाला हे व्हिडिओ बघायला किंवा प्राधिकरण कोणतं, कसं, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह सगळ्या गोष्टींना विचार करायला वेळ मिळणार नाही। त्यामुळे व्हिडिओ सर्व बघून घ्या। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात, इथपर्यंत बघितलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद। त्याचबरोबर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तुम्हाला काही सजेशन्स असतील किंवा कुठला प्राधिकरण पाहिजे, व्हिडिओ पाहिजे असतील तर ते कमेंटमध्ये सांगा।
आता इथून पुढे रोज एक व्हिडिओ, एका प्राधिकरणावरचा व्हिडिओ आपल्या चॅनलला पडत राहील, ते रेग्युलर बघत राहा. आपल्या मित्रांना चॅनलची लिंक शेअर करा, कारण तुमचं तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर किंवा कमेंट केल्यानंतर, व्हिडिओला लाईक केल्यानंतर तीच आमच्यासाठी प्रेरणा असते. त्याचबरोबर एकदा शेवटाकडे जाताना एक सगळ्यांना विनंती करायची आहे. मित्रांनो, काठावर असलेल्या सर्वांसाठी एकच पर्याय आहे पोस्टिंग मिळवण्याचा किंवा आपली पोस्ट कन्फर्म करण्याचा, दॅट इज ऑप्टिंग आउट. त्यामुळे मित्रांनो, स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी नाही, स्वतःसाठी ऑप्टिंग आउटसाठी बाहेर पडा. जे डबल पोस्ट होल्डर आहेत त्यांना विनंती करा की पोस्ट एका ठिकाणी तुम्ही घ्या सर किंवा मॅडम. अशा पद्धतीने ही मोहीम सक्सेसफुल करायची आहे. या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. आपण व्हिडिओ बघितलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.